हेडलाईन्समधून हिंदीच्या मुद्द्यावर आज ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यभर आंदोलन, सरकारच्या जीआरची होळी करणार. हिंदीच्या मुद्द्यावर आज मुंबईच्या आझाद मैदानावर देखील आंदोलन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सरकारच्या जीआरची होळी करणार. यानंतर उद्धव ठाकरेंची जाहीर सभा देखील पार पडणार. संजय राऊत, दीपक पवार, अभिनेत्री चिन्मयी राघवन यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मातोश्रीवर हिंदीच्या मुद्द्यावर आज होणाऱ्या सभेच्या नियोजनासंदर्भात भेट घेण्यात आली. कल्याणमध्ये हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरेंची सेना आणि मनसे पुन्हा एकत्र. आज कल्याणमध्ये होणाऱ्या आंदोलनाची तयारी करण्यासाठी एकत्र बैठकीचं नियोजन. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैठकीला उपस्थित. हिंदी भाषेला नाही तर सक्तीला विरोध, उद्धव ठाकरेंकडून पुन्हा स्पष्ट. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच हिंदी अनिवार्य करा म्हणून अहवाल स्वीकारला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. हिंदीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी विरोधाची भूमिका घेतली असली तरी अधिवेशनात दूध का दूध पानी का पानी होईल. मंत्री संजय राठोड यांचा ठाकरेंना सूचक इशारा, तर उद्धव ठाकरेंची भूमिका कायम सोयीस्कर. राठोड यांची टोलेबाजी. 5 जुलैला मोर्चाच्या तयारीसाठी उद्धव ठाकरे शिवसेना भवनात मुंबईतील सर्व शाखा प्रमुखांसोबत बैठक घेणार. मोर्चा भव्य आणि यशस्वी व्हावा आणि मराठी माणसाची एकजूट दिसावी यासाठी उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना सूचना देणार. 5 जुलैला काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक. मोर्चाच्या नियोजनासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात येणार. नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे बैठकीला उपस्थित राहणार. 5 जुलैला मोर्चानंतरही एकत्र यायचं का याबाबतचा निर्णय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे घेतील. अनिल परब आणि बाळा नांदगावकर यांनी केलं स्पष्ट. मोर्चा आधीच ठाकरे बंधूंचे 2 शिलेदार माझा कट्ट्यावर एकत्र. 5 तारखेचा मोर्चा भव्यदिव्य असेल. भाजपालाही असा मोर्चा जमणार नाही, अनिल परबांचा विश्वास. मोर्चा यशस्वी करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना, मनसेची जोरदार तयारी. मराठीच्या मुद्द्यावर 2 भाऊ एकत्र येत असतील तर इतरांच्या पोटात पोटशूळ उठण्याचं कारण काय? ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंतांचा विरोधकांना टोला. पहिलीपासूनच नव्हे तर 5वी पासूनच हिंदी शिकवावी, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुनरुच्चार. आज मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा करणार. अजित पवारांकडून स्पष्ट. 5 जुलैला काढण्यात येणाऱ्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही नेता सहभागी होणार नाही. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. तर आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, तटकरेंचं वक्तव्य. हिंदीच्या मुद्द्यावर 5 जुलैला होणाऱ्या मोर्चाला आंबेडकरी संघटनांचा पाठिंबा. मनसे नेते संदीप देशपांडेंची भेट घेत पाठिंबा जाहीर केलाय. आम्ही कोळी आहोत, हिंदी सक्तीची केल्यास आमचे कोयते बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत. हिंदीच्या मुद्द्यावर मनसे नेते संदीप देशपांडेंचा इशारा. हिंदी मला येत नाही, मी हिंदी बोलणार नाही, मी फक्त मराठीतच बोलणार. आदिवासी विकास मंत्री अशोक उईक यांची भूमिका. डोंबिवलीत विद्यानिकेतन शाळेच्या बसवर माय मरो मावशी जगो बॅनर. शिक्षण क्षेत्रातून हिंदी सक्ती विरोधात आवाज. साताऱ्यात हिंदीच्या मुद्द्यावर मनसेची स्वाक्षरी मोहीम. स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद. नांदेडमध्ये हिंदीच्या मुद्द्यावर ठाकरे ब्रँड अशा आशयाचे बॅनर. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची इच्छा अनेक मनसे आणि ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचं चहापान. सह्याद्री अतिथीगृहावर सरकारकडून चहापानाचं आयोजन. विरोधी पक्ष चहापानावर बहिष्कार टाकण्याची दाट शक्यता. रवींद्र चव्हाणांच्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार. चव्हाणांच्या प्रदेश अध्यक्षपदी घोषणेसाठी भाजपचं जोरदार शक्तीप्रदर्शन. भाजपकडून महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशन वरळी डोम इथं 1 जुलैला सायंकाळी 4 वाजता होणार आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी सुरू. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समितीची स्थापना. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का. माजी महानगर प्रमुख विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. 7 माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्ते देखील यावेळी पक्षप्रवेश करणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी घेतली विलास शिंदेंची भेट. विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर येणार. बारामतीतील सायन्स सेंटरच्या कृषी विज्ञान केंद्र इथं टेक्नॉलॉजी डिमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्टचं उद्घाटन करणार. तब्बल 9 वर्षांनंतर झालेल्या सहकार क्षेत्रातील दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस शिंदे सेना आणि भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पॅनलचा प्रत्येकी 6 जागांवर विजय. दोन्ही पॅनलला स्पष्ट बहुमत नाहीये. जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घेईन. सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा भाजप आमदार परिणय फुकेंवर प्रहार. पक्षावर काही नेते विघ्न आणत असल्याचा भोंडेकरांचा जाहीर सभेत आरोप. मंत्रिपद न मिळाल्यानं भोंडेकरांनी व्यक्त केलं उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर शल्य. मंत्री भरत गोगावलेंचं वादग्रस्त वक्तव्य. राणेंनी मर्डर केल्याचा गोगावलेंचा भाषणादरम्यान उल्लेख. निलेश राणेंच्या रूपात ताकद मिळाली. केसरकर भानगडी करणारे नाहीत. निलेश राणे उत्तर देतात गोगावलेंचं वक्तव्य. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत रुग्णालयात दाखल. छातीत दुखत असल्यानं सावंत पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल. सावंतांची प्रकृती व्यवस्थित असल्याची रुग्णालयाची माहिती. नागपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनेकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नागपूर शहर प्रमुख राजू तुमसर, अजय दलाल यांच्यासह अनेक स्थानिकांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. नागपूरचा सराईत गुंड युवराज माथनकरचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न. युवराज माथनकर विरोधात लूट, खंडणी आणि हत्येसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. मात्र त्यातून त्याची निर्दोष सुटका झाल्याची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर साताऱ्याला मिळणार आणखी एक आमदार. भाजप नेते शेखर गोरेंनी जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं. सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून हकालपट्टी. सपाटेंच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांची कारवाई. रायगड पालकमंत्रीपदाचा वाद सुरू असताना भाजप नेते पंडित पाटलांकडून पालकमंत्रीपद भाजपला देण्याची मागणी. दोघांचाही वाद विकोपाला जात असेल तर तिसऱ्या पक्षाकडे जबाबदारी द्या, पंडित पाटील यांचं वक्तव्य. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटलांच्या हातावर देवेंद्र लिहिलेला टॅटू. देवेंद्र नावाचा टॅटू हा प्रेमाचं प्रतीक. मराठा समाजाकडे देवेंद्र फडणवीसांनी लक्ष दिल्यानं टॅटू काढल्याची नरेंद्र पाटील यांची माहिती. शिंदेसेनेच्या माजी नगरसेवक मोहन उगलेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल. वारंवार पीडित महिलेचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप. कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेना नेते वसंत मोरे आणि त्यांच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल. कात्रज कोंढवा रस्त्याचा प्रश्न विधान परिषदेमध्ये का मांडत नाही असं म्हणत आंदोलन केलं होतं. आज मराठा समाजाची आंतरवाली सराटीमध्ये राज्यस्तरीय बैठक. मराठा समाजाला आतापर्यंत काय मिळालं, आता काय मिळायचं आहे यावर चर्चा होणार. मनोज जरांगेंची माहिती. आंतरवाली सराटी इथं बैठकीला जाणाऱ्या वाहनांना टोल माफी द्या. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांचं जिल्ह्यातील टोल प्रशासनाला पत्र. सर्वात मोठं स्क्रॅपिंग सेंटर एसटी महामंडळाच्या 100 एकर जागेवर उभारणार. याद्वारे उत्पन्नाचा वेगळा आणि शाश्वत स्रोत भविष्यात एसटीला निर्माण होईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं प्रतिपादन. रायगडच्या मुरुड बस आगारामध्ये 5 नवीन बसेस दाखल. आमदार महेंद्र दळवींच्या हस्ते नव्या बसचं लोकार्पण.
परभणीच्या पोखरणीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक संपन्न, कुठल्याही परिस्थितीत मोजणी करू न देण्यावर शेतकरी ठाम. पुणे स्टेशनच्या नामांतरणावरून संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक. पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊ नाव देण्याची मागणी. नामांतरणाची पाटी घेऊन कार्यकर्ते थेट पुणे स्टेशनमध्ये दाखल. आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात यवतमाळच्या पुसदमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक. संतप्त कार्यकर्त्यांनी यवतमाळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोडेमारा आंदोलन केलं. अवैधरित्या राज्यात राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांची आता विविध स्तरावरून दखल घेतली जाणार. बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीवरून नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं गृह विभागाकडून शासन परिपत्रक जारी. ब्रेनस्ट्रोकमध्ये दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू. महाराष्ट्र आयसिस मॉड्यूलचा होता मुख्य आरोपी. तिहार जेलमध्ये असताना बिघडली होती प्रकृती. गडचिरोलीतील पोलीस ठाणे परिसरात रेकी करणाऱ्या जहाल नक्षलवाद्यास अटक. जंगल परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशानं रेकी करत असल्याचं उघड. 28 वर्षीय अंकल उर्फ मुन्नू सुलगे पल्लू असं या नक्षलवाद्याचं नाव आहे. 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर. जवळपास मागील 1.5 महिन्यांपासून विद्यार्थी 11वी प्रवेशाची वाट पाहतायत. ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृह बंद असतानाच आता काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाची देखील दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार. 7 जुलैपासून काशीनाथ घाणेकर नाट्यगृह 2 महिन्यांसाठी बंद राहणार असल्याची माहिती. बीडमध्ये अभिनेते सयाजी शिंदेंच्या संकल्पनेतून आणखी एक देवराई प्रकल्पाची निर्मिती. लेखक अरविंद जगताप यांच्या वडिलांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त 75 झाडांची लागवड करत दुसऱ्या देवराई प्रकल्पाची निर्मिती. कल्याणमधील मेट्रोच्या कामात पुन्हा मराठी प्रांताचा वाद चव्हाट्यावर. मराठी मुलांना कामावरून काढा. मेट्रोचं काम करणाऱ्या ठेकेदारांना कंत्राटी कंपनीच्या एमडीची फोनवरून धमकी. मुंबई गोवा महामार्गाला तडे. महामार्ग विभागाच्या ढिसाळ कामकाजावर खासदार सुनील तटकरे संतापले. महामार्ग विभागाला दिल्या दुरुस्तीच्या सूचना. बुलढाण्यात स्मशानभूमीकडे जाण्यास रस्ताच नसल्यानं गावकऱ्यांनी तलाठी कार्यालयासमोर केला अंत्यविधी. 20 वर्षांपासून रस्त्याची मागणी करून देखील दुर्लक्ष केल्यानं गावकरी संतप्त. यवतमाळच्या बाभुळगावमध्ये नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गैरहजर असल्यानं महिलांनी त्यांच्या नावाच्या पाटीलाच घातला हार. ग्रामस्थ समस्या मांडण्यासाठी गेले असता मुख्याधिकारी गैरहजर होते. यासोबतच बुलेटिनमध्ये घेतोय एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा. वीर आणि उजनी धरणातून चंद्रभागेमध्ये होणारा पाण्याचा विसर्ग कमी. यामुळे पुराचा धोका टळला. वारकऱ्यांना आता चंद्रभागेमध्ये स्नान करता येणार. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांची गर्दी. तुकाराम महाराजांचा जयघोष करत गोल रिंगण. बेलवडीत डोळ्यांचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा. देहभान हरपून हजारो वारकरी गोल रिंगण पाहण्यासाठी इंदापुरात. नेत्रदीपक रिंगण सोहळा पाहण्यासाठी वारकरी भक्तीत न्हाऊन गेले. शेगावमधून पंढरपूरकडे निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीचं तुळजापूरमध्ये भव्य स्वागत. दिंडीमुळे संपूर्ण तुळजाभवानी मंदिर परिसर भक्तिरसामध्ये न्हाऊन गेला. जामखेडमधील गहिनीनाथ गडावरून निघालेल्या वामनभाऊ महाराज पालखीचं भक्तिमय स्वागत. टाळ मृदंग आणि हरिनामाच्या गजरामध्ये रिंगण सोहळा संपन्न. त्यावेळी हजारो वारकऱ्यांच्या सोहळ्यामध्ये सहभाग. धाराशिवच्या वरडा ते तिंत्रच रस्त्यावर श्री संत एकनाथ महाराज पालखीचा खडतर प्रवास. दगडधोंडे तुडवत वारकऱ्यांना न्यावी लागते पालखी. डोंबिवलीमध्ये विद्यानिकेतन शाळेच्या बसवर माय मरो मौसी जगो बॅनर. शिक्षण क्षेत्रातूनच हिंदी सक्ती विरोधात आवाज. साताऱ्यामध्ये हिंदीच्या मुद्द्यावर मनसेच्या वतीने स्वाक्षरी मोहीम. स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद. भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार. रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी 30 जूनला अर्ज भरणार. वरळी डोम इथे 1 जुलैला सकाळी 11 वाजता अधिकृत घोषणा करण्यात येणार.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण बेलवडीत देहभान अर्पून विठुनामाचा जप करत वारकऱ्यांचा पालखी सोहळ्यामध्ये सहभाग. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या हजारो भाविकांची गर्दी. तुकाराम महाराजांचा जयघोष करत गोल रिंगण.